लवटे सामना करतो तो विनोद. चांगला चेंडू परंतु एक धाव काय रोखू शकत नाहीत. धावसंख्या होते ते 3. षटकातील पुढचा चेंडू विशालचा. चांगला फटका आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव आहे पूर्ण. उत्कृष्ट चेंडू थोडा आखूट टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑफ गोल्डन लाईन. चेंडू जातोय सरळ यष्टी रक्षक योगेश पाटील याच्या हातात. एक उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन म्हणावं लागेल एसडी स्पोर्ट्स कोथुली या संघाकडून. या 5 षटकांच्या निर्धारित सामन्यामध्ये चांगलं जखून ठेवलंय एसडी स्पोर्ट्सने. परत एक निर्धाव चेंडू स्वारी 4 षटकांचा सामना असेल हा. 4 षटकांचा सामना आहे. षटकातील पुढचा चेंडू स्टेप आउट करून मारलेला आहे. एक धाव पूर्ण दुसऱ्या संधी. चांगला थ्रो रनआउटची संधी आणि रनआउट. चांगला प्रयत्न होता चिनुतील यांचा परंतु त्यांचा प्रयत्न फसल्यानंतर तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण केलं ते अजित खांडेकर यांनी. बॉल 5 झालेत. पुढचा चेंडू विशालचा. उत्कृष्ट चेंडू निर्धार जातोय. 2 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या आहे 2-6. अतिशय चांगली गोलंदाजी म्हणून अद्यापपर्यंत तरी एसडी स्पोर्ट्स कोथुली या संघाची. पाहायचे पुढ षट घेऊन कोण येतंय एसडी स्पोर्ट्स कोथुली या संघाकडून. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे नवोदित खेळाडू व अनुभवी खेळाडू यांचा भरणा असलेला एसडी स्पोर्ट्स कोथुली संघ. निश्चितच कोथुली क्रिकेटमधील ज्यांना आपण कोच म्हणतो ते रवी लवटे स्वतः षटक घेऊन आलेत. 3रं वैयक्तिक पहिलं व संघाकडून 3रं षटक. कोथुली क्रिकेटला ज्यांनी क्रिकेटची दिशा दिलेली असे रवी लवटे. उत्कृष्ट चेंडू याला म्हणतात अनुभव. ती 4 व्हीलर आहे ती सर रस्त्यावर लावायच्या बाउंड्रीच्या बाहेर प्लीज. 4 व्हीलर बहुतेक स्विफ्ट डिझायर आहे कृपया बाहेर लावायचे विनंती आहे तुम्हाला कळकळीची. पुढचा चेंडू परत एक स्लोअर चेंडू निर्धाव. मला वाटते बहुतेक फलंदाज योगेश असतील. एक द्रुतगती फलंदाज म्हणेल मी योगेशला परंतु निष्फळ होतोय तो फटकेबाजी करण्यामध्ये. पुढचा चेंडू रवी लवटे यांचा. रनआउट संधी आणि रनआउट.
पुढचा चेंडू परत एक चांगला फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु यावेळेस मात्र एक धाव काय रोखू शकत नाहीत. दुसऱ्या संधी, रनआउटची संधी, थोडस फंबल आणि आउट. एक धाव पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या धावेसाठी पळत असताना योगेश आउट. मल्हारपेठ संघाला आज काय झालं काही कळत नाही. आणि आता जय हनुमान स्पोर्ट्स मल्हारपेठ संघाची आन बान शान, रिव्हर्सचा बादशाह, रिव्हर्सचा बादशाह, स्विंग गोलंदाजीचा काय म्हणूया आपण कुतुबशहा असा विशाल काळे, अर्थातच विजय पावले, परंतु आलाय तो सरळ नॉन स्ट्राईकवर. पाहायचं आपल्या संघाला किती धावापर्यंत मजल मारू देतोय. षटकातील पुढचा चेंडू रवी लवटे यांचा, फुलटा चेंडू आणि तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मोहसिन अत्तार यांच्याकडून. याला म्हणतात अनुभव. 2 धावा घेण्यात यशस्वी. वय 40 जरी असलं तरी अजून तेवढीच चपळता अंगात असलेले मोहसिन अत्तार. पुढचा चेंडू चांगला फटका आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पळून पूर्ण केली. दुसऱ्या धावेची थोडी देखील आशा बाळगत नाही मल्हारपेठ संघ. षटक संपतंय. 3 षटकाच्या अखेरीस जय हनुमान स्पोर्ट्स मल्हारपेठ संघाची धाव संख्या आहे ती 4-10. 4-10. पाहायचं शेवटचं षटक घेऊन कोण येत आहेत ते. अक्षय रेडेकर, असंच वैयक्तिक पहिल्या संघाकडून शेवट षटक घेऊन आले ते अक्षय रेडेकर. लेफ्ट आर्म वर द गोलंदाजी करणारे अक्षय रेडेकर. चांगला चेंडू, तेवढा चांगल्या पद्धतीने खेळाय तो पॉइंटला. क्षेत्ररक्षक तैनात. 2 रनची संधी. पाहुया 2 होतात का, आणि तेवढा चांगला थ्रो होता, परंतु रनआउट करण्याच्या प्रयत्नामध्ये अतिरिक्त 1 धाव देऊन बसले ते योगेश पाटील. एकूण 3 धावांची भर धावसंख्येत. धावसंख्या होते ती 13. चांगला रिव्हर्सचा फटका. मी सांगितल्याप्रमाणे रिव्हर्सचा बादशाह विशाल काळे ऑन द फायर. 4 धावांची भर पडली धावसंख्येमध्ये. धावसंख्या उसळी घेते ते फक्त 17 धावावर. पुढचा चेंडू अक्षयचा विशालसाठी. चांगला चेंडू, तेवढं चांगल्या पद्धतीने खेळला येते मिड ऑफला, आणि चेंडू जातोय सीमारेषच्या बाहेर. 4 धावा. विशाल, आपल्याला असं वाटत नाही का आपण जरा वेळ केलाय मैदानात यायला?
21 धावा. धावसंख्या होती 21. पाव्या शेवटचे 3 चेंडू. परत एक रिव्हर्स. आता मात्र क्षेत्ररक्षक तैनात. आता ती परत चूक करणार नाही योगेश. आणि रनआउट. एक धाव. पाहायचं शेवटच्या 2 चेंडूमध्ये सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय का जेहानमान स्पोर्ट्स मल्हारपेठ. परंतु सन्मानजनक धावसंख्या उभारण्यासाठी या दोन्ही चेंडूचा सामना करावा लागेल तो विशाल काळे याला. पुढचा चेंडू अक्षयचा. परत रिव्हर्स आणि गेला 4 धावांसाठी. या 4 धावांच्या मतीने धावसंख्या होते ती 26. या हाणामारीच्या षटकामध्ये शॉट न कनेक्ट होऊन देखील धावा मिळतात आणि त्याच पेक्षा धावा मिळाल्या ते विशाल काळे याला. चांगल्या चेंडूवर धावा वसूल होता येते. आणि परत रिवर्स मारण्याचा प्रयत्न. जर एलबीडब्ल्यू असतं आणि रनआउट. विजयासाठी 28 धावांची गरज असेल ते कोतुली संघाला. बोला सर. आळवे व भोयवाडी दोन्ही संघांच्या कर्णधारांनी कृपया टॉससाठी यायचंय. आळवे स्पोर्ट्स आळवे. भोईवाडी संघाच्या कर्णधारांनी देखील टॉससाठी यायचंय. अवघ्या 3 मिनिटांमध्ये आपण टॉससाठी पवेलियनकडे यायचं. आपण येते वेळेस एंट्री फी घेऊन यायचे. टोटल 2200 रुपये आणि कॅश मध्ये द्यायचे कारण कमिटीकडे तर फोन पे ची व्यवस्था नाहीये. आळवे संघाचे कर्णधार अक्षय लाड. सोनू सिंग आपण टॉससाठी यायचंय. आपण जेथे कुठे असाल. आणि दिलीप भोगले क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानात येत आहेत. चला लवकर सामना सुरू करून घ्यायचा आहे. अजून दिवसातील 6 सामने खेळवायचे बाकी आहेत. विशाल सलामी आले ते अजित खांडेकर व अक्षय रेडेकर. स्ट्रायकर येतो अजित खांडेकर व नॉन स्ट्राईकला अक्षय रेडेकर.
गोलंदाजी मार्कवर आहे तो विशाल काळे उर्फ विजय पावले. आळवे स्पोर्ट्स आळवे टॉससाठी यायचंय. शुभम गायकवाड भुईवाडी भुईवाडी आले ना ते आळवेकरांना घेऊन यायचं नाही सोबत. षटकातील पहिला चेंडू सामना करतो अजित आणि उत्कृष्ट चेंडू आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये झेल देऊन परत जातोय तो अजित खांडेकर आणि एसडी स्पोर्ट्स संघाला बसला हा पहिला धक्का. आळवे स्पोर्ट्स आळवे कर्णधार योगेश पाटील आणि अजित जागे घेण्यासाठी आले ते योगेश पाटील संघाचा कर्णधार. चांगला चेंडू तेवढा चांगल्या पद्धतीने खेळायला एक धावेसाठी आणि एका धाव्याचं खातं उघडता येते योगेश पाटील आणि एसडी स्पोर्ट्स कोतुली संघाचं. पुढचा चेंडू विशालचा सामना करतो अक्षय रेडेकर. फुलटॉस चेंडू आणि चेंडू जातोय सरळ हातात झेल. जिथं फिल्डर लावला तिथंच आणि संघाला बसला दुसरा धक्का. दोन्ही सलामीचे फलंदाज तंबूत परत. स्लोअर फुलटॉस चेंडू तो काय अक्षयला समजलेला नाही आणि सरळ हातात झेल देऊन परततोय. आणि आता त्याचा अगेन्स्ट येतोय तो ओंकार लवटे उर्फ ओल्या. थोडीशी हडबडाट नेहमीप्रमाणे मल्हारपेठ संघामध्ये 4-5 कॅप्टन झाल्यानंतर असंच होतं. अनुभवी दिलीप भोगले किती वेळेस बोलवायचं आता. आणि लय बाहेर वाईट चेंडू. आळवे स्पोर्ट्स आळवे वहिवाड्याचे कर्णधार इथे येऊन थांबलेले आहेत. आपण टॉससाठी यायचंय. चांगला चेंडू तटवलेला रे राऊंड संधी परंतु एक धाव मात्र काही रोखू शकलेले नाहीत. धाव संख्या होते ती 3. चांगलं समीकरण आहे. 4 चेंडू 3 धावा
2 बळी. पुढचा चेंडू योगेश पाटीलसाठी. स्लोअर चेंडू काय समजलेलं नाही. चांगला खेळायला आहे तो 1 धावेसाठी. चांगलं क्रिकेट म्हणावं लागलं योगेश पाटील याच्याकडून. षटकाच्या अखेरीस धावसंख्या होती ती 2/4. विजयासाठी धावा पाहिजे ते आता 18 चेंडू मध्ये 24 धावा. आणि आळव्याचे कर्णधार आलेले आहेत. हा आता बोल योगेश. ओ टॉस घ्या. कोण घेणार टॉस? अश्विन भोईवाडे. निर्णय सांगून जायचंय 1 मिनिटात. डिपॉझिट दिलंय का? चांगला चेंडू. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रो मध्ये योगेशचं. पाहायचं योगेश टू योगेश. 17 चेंडू 24 धावांची गरज. चांगला फटका लेग साइडला फाईन लेगला आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषा बाहेर. 4 धावा. या 4 धावांच्या मैत्रिणी संघाची धावसंख्या होते ते 2/8. 16 चेंडू मध्ये 20 धावांची गरज एसडी स्पोर्ट्स कोतुल या संघाला जिंकण्यासाठी. चांगला फटका आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा काही रोखू शकत नाहीत. 15 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. योगेशचा पुढचा चेंडू योगेशसाठी. खेळायला पॉइंटला 1 धाव घेण्यात यशस्वी. दुसऱ्या धावेची संधी मात्र नाही. आता स्ट्रायकर येतो ओल्या. चांगला फटका मारायचा प्रयत्न होता परंतु बॅटची कट घेऊन चेंडू जातोय थर्ड मॅनला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या होते ती 15.
शेवटचा चेंडू षटकातील, उचलून घेतला चेंडू, चेंडू जातोय निर्धाव, षटक संपतंय. 2 षटकाच्या अखेरीस एसडी स्पोर्ट्स कोतुल या संघाची धावसंख्या आहे ती 2-15. शेवटच्या 12 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे विजयासाठी ती एसडी स्पोर्ट्स कोतुल या संघाला. विशाल नाव काय? विशाल रोहित. रोहितचा पहिला चेंडू योगेसाठी खेळाय तो पॉइंट दिशेने दुसरी पळत आहे. 2 राऊंडची संधी आणि विकेट किपर मिस. पुढचा चेंडू रोहितचा योगेसाठी. विशाल काळे थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना काय कळण झालं, इतकडला फिल्डर तिकडं, याकडचा त्याकडला. बर, नऊ धावांची गरज विजयासाठी. सॉरी, 11 धावांची गरज. उत्कृष्ट चेंडू, चेंडू निर्धाव. 10 चेंडू 11 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण दिली भोगले याच्याकडून. एका धावावर रोखतायत ते योगेश पाटील याला. 9 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. आणि नो मॅन्स लँड मध्ये चेंडू. 1 धाव काय रोखू शकत नाहीत. एक धाव. आठ चेंडू मध्ये 9 धावांची गरज एसडी स्पोर्ट्स कोतुल या संघाला विजयासाठी. दोन धावा घेण्यामध्ये यशस्वी. आता मात्र 7 चेंडू 7 धावा. आणि थोडासा मिसफिल्ड, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण, धाव मात्र रोखलेली आहे. शेवटच्या 6 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. भोईवाडी संघाने आपला निर्णय कळवायचा आहे. भोईवाडी संघ
बॉलिंग घेतली त्यांनी फिल्डिंग. आळवे स्पोर्ट्स आपण फलंदाजीसाठी तयार राहायचंय. अक्षय लाड विशाल सौरभ आणि 6 धावा. षटकार. आणि 1 धाव. सामना संपलेला आहे. इसली स्पोर्ट्स विजयी. चला दरम्यान सामना जिंकला SD स्पोर्ट्स कोतोली संघाने. जय हनुमान स्पोर्ट्स मल्हारपेठ संघाला केले पराभूत आणि पुढील फेरीमध्ये प्रवेश केलाय. चला यानंतरचा होणारा सामना दोन्ही टीम्स कॅप्टन. एका बाजूला आळवे स्पोर्ट्स आळवेचा संघ तर त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत भुयेवाडी स्पोर्ट्स भुयेवाडीचा संघ. या दोन्ही टीम्स मध्ये ही लढत. चला दोन्ही टीम कॅप्टन आपला संघ तयार ठेवायचा आहे. लगेच सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय भुयेवाडी स्पोर्ट्स भुयेवाडी संघ. चला आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. एका बाजूला आपण पाहतोय भुयेवाडी स्पोर्ट्स भुयेवाडीचा संघ तर त्यांच्या विरोधामध्ये आळवे स्पोर्ट्स आळवेचा संघ. एका बाजूला पाहायला गेलं तर महेश पाटील आणि कंपनी असणार आहे तर दुसऱ्या बाजूला तर पाहायला गेलं तर शुभम गायकवाड आणि अक्षय लाड आणि यांची कंपनी आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला यानंतरचा होणारा सामना केदारलिंग स्पोर्ट्स अडूर संघाच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत फुपिरे फोर्स फुपिरेचा संघ. या दोन्ही टीम्स मध्ये ही लढत हे द्वंद्व आपल्याला पाहायला मिळणार आहे. यानंतरचा होणारा सामना केदारलिंग स्पोर्ट्स अडूर संघाच्या विरोधामध्ये फुपिरेचा संघ. या दोन्ही टीम्स मध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये चालू असणाऱ्या सामन्याकडे आपण वळतोय. ऑन गोईंग मॅच कडे आपण वळतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला पाहायला गेलं तर शुभम गायकवाड आणि त्याच्या साथीने अक्षय लाड सोन्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आळवे संघाची A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे.
गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक हाताळण्यासाठी तेजस पाटील भुयेवाडी स्पोर्ट्स संघाचा उगवता सितारा रायझिंग स्टार ऑफ भुयेवाडी तेजस पाटील आपल्याला गोलंदाजीच्या मार्क वरती पाहायला मिळतोय. चला यानंतर एक महत्वाची अनाउन्समेंट आहे. जे साही संघ विजय मिळवतील त्यांच्यासाठी एक महत्वाची अनाउन्समेंट असणार आहे. पहिल्या दुसऱ्या क्रमांकावरती म्हणजे जो संघ पहिला सामना केला आणि जो संघ दुसरा सामना केला त्यामध्ये लढत पहिली पाहायला मिळेल दुसऱ्या फेरीची आणि त्यानंतर तिसरा चौथा सामना जो संघ केला त्या संघांमध्ये दुसरी लढत पाहायला मिळेल. 5वा 6वा सामना जो संघ केला त्या सामन्यामध्ये दुसऱ्या फेरीतली तिसरी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला साई संघांनी थोडंसं लक्ष द्यायचे महत्वाची अनाउन्समेंट आपल्यासाठी.